नमस्कार, N24 जिंतूर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी रहीम शेख। पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। जिंतूर शहरातील दूषित पाणी पुरवठ्याबाबत पत्रकार संघाचे नगर परिषदेला निवेदन। जिंतूर शहरात गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना दूषित गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होत असल्याच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाशी संलग्न जिंतूर तालुका मराठी पत्रकार संघाने सोमवारी दिनांक 22 जूनला नगर परिषद प्रशासनाला निवेदन सादर केले। निवेदनात म्हटले आहे की शहरातील विविध भागात पुरवठा होणाऱ्या पाण्यामध्ये माती, गाळ तसेच सांडपाण्याचे मिश्रण असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे। काही दिवसापासून जिंतूर शहराला गढूळ आणि दूषित पाण्याचा पाणी पुरवठा होत होता। या संदर्भात अनेक नागरिकांच्या शहरातील नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। त्या अनुषंगाने आम्ही आज अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाच्या वतीनं उपमुख्याधिकारी समिंद्र साहेब व ज्या पाणी पुरवठा विभागाच्या ज्या शाखा अभियंता आहेत कोंडावार मॅडम यांच्याशी चर्चा केलेली आहे। त्यांच्या चर्चेतून त्यांनी आम्हाला असा शब्द दिला आहे की येत्या 8 दिवसामध्ये पूर्ण जिंतूर शहराचा पाणी पुरवठा हा सुरळीत होईल आणि नागरिकाला स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाणी पुरवल्या जाईल। तसेच यानंतरही कधी शहरामध्ये असा दूषित पाणी पुरवठा असो, स्वच्छतेचा प्रश्न असो, वेळोवेळी पत्रकार संघाच्या वतीनं आवाज उठवला जाईल।